नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत जमलेल्या शेतकरी संघटनांनी त्यांचं आंदोलन देशपातळीवर पोहोचावं, देशातल्या प्रत्येक घटकाला त्यामध्ये सामावून घेता यावं आणि देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांची वेदना, त्यांची मागणी पोहोचावी, या निमित्तानं जनजागृती अधिक व्यापक करायच्यासाठी भारत बंद पुकारला आहे. हा भारत बंद विद्यमान केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आणि नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी धोरणांच्या अधिक टोकदारपणे विरोधात आहे, असं हे आंदोलनकर्ते सांगतात. तसं करत असताना आत्ताच्या घडीला नरेंद्र मोदींचे सर्व राजकीय विरोधक या भारत बंदच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. जे एकमेकांचे राजकीय हाडवैरी आहेत ते सुद्धा आत्ताच्या घडीला मोदींना विरोध करायचा म्हणून या शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना दिसतात. इतकं कमी की काय, ज्या वेळेला कृषी धोरण संसदेत मांडलं गेलं त्यावेळेला भूमिका बदलणारे आणि अनुपस्थित राहणारे सुद्धा आता शेतकऱ्यांचे आपणच कैवारी आहोत या भूमिकेतून भारत बंदला समर्थन करण्यासाठी पुढे आलेले आहेत. ही सगळी घटना घडत असताना आपल्याला विसरता कामा नये की भारत हा तसाही कोरोना काळात बंदच राहिलाय. कोरोना काळात भारतामध्ये अनेक गोष्टी बंद पडल्यात आणि अजूनही म्हणावी तशी गती भारताला मिळालेली नाही. असं असताना जर समजा टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल होत असेल, रोजगाराच्या निमित्तानं लोक बाहेर पडून आपली क्रयशक्ती वाढवण्यासाठी संघर्ष करत असतील, अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मूळ पदावर परत आणण्यासाठी लोक झटत असतील, तर केवळ आणि केवळ मोदींना विरोध करायचा म्हणून भारत बंद करत जनतेला वेठीस धरणं कितपत योग्य आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याची भूमिका केंद्र सरकारनं कधीही सोडलेली नाही. चर्चेच्या 5 फेऱ्या झाल्यात, 6वी फेरी नियोजित आहे. त्याच्या आदल्या दिवशी भारत बंद करणं हे कितपत योग्य आहे? आंदोलनाच्या प्रत्येक दिशा खुल्या आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा मार्ग स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. असं असताना सुद्धा आंदोलनात आलेल्या लोकांना मागे सारून आपला राजकीय हेतू ठामपणे पुढे आणण्याचा तर या भारत बंदच्या आडून कोणाचा डाव नाहीये ना. अशा प्रकारचे प्रश्न आणि आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं भारत बंद की मोदी विरुद्ध सर्व. या चर्चेत आपल्याबरोबर कोण कोण सहभागी होत आहेत त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके, काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील. आपल्यासोबत किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अजित नवले जोडले गेलेले आहेत. सरोज काशीकर शेतकरी नेते आहेत. तसंच शेतकरी पुत्र आंदोलनाचे डॉक्टर आशिष लोहे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जे मान्यवर ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना फक्त एक विनंती आहे की त्यांनी कृपया आपल्या नेटवर्कची काळजी घ्यावी आणि आपल्या सोबत असलेल्या गणेश हाकेंना विनंती आहे की वेळेची मर्यादा आपल्याला पाळायची आहे. राजू वाघमारे थोड्याच वेळात जोडले जातील, त्यांनाही आपण या सूचना करू. आत्ताच्या घडीला कशाही प्रकारे म्हणजे या मुद्द्याला स्पर्श करण्यापूर्वी सोशल मीडियावर अर्थात समाज माध्यमांवर काय घडतंय, काय प्रतिक्रिया येत आहेत त्या मी आपल्याला दाखवणार आहे. तेव्हा पूर्ण स्क्रीनभर काही ग्राफिक्स आणि काही कार्टून्स येतील, त्यातून आपण पाहू. सर्वप्रथम या आंदोलनाला समर्थन करणाऱ्या लोकांनी काय प्रकारची अभिव्यक्ती समाज माध्यमात केली आहे ती पाहूया. ती अभिव्यक्ती आहे ही अशी. यात काय लिहिलंय तुम्ही पहा. भारत बंद 8 डिसेंबर 2020. खालचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. किसान जागे मोदी भागे. अर्थात हा भारत बंद मोदींना पळवून लावण्यासाठी आहे की काय याच्यातून असं स्पष्ट होतं. त्याला येणारं उत्तर समोर येतंय आपल्या. आय विल नॉट सपोर्ट भारत बंद अशा प्रकारानं त्याला उत्तर दिलं जातंय सोशल मीडियावर. बंदच्या समर्थकांचं एक आणखीन प्रो मोदी आणि अँटी मोदी अशा प्रकारचे 2 विभाग आपल्या समोर आहेत. बंद समर्थकांचं आणखीन एक दृश्य आपल्या समोर येतंय, ते आपण पाहू. त्या प्रमाणात काय दृश्य त्यांनी मांडली आहेत तीही आपल्याला दिसतील. आता या घडीला भारत बंद होणार नाही
अशा प्रकारचं दृश्य समोर येते, म्हणजे अशा प्रकारचं आपल्या समोर आता ट्विट येतंय. हा ट्रेंड भारतामध्ये समाज माध्यमांवर चालवला जातोय. त्याला उत्तर देण्याच्यासाठी कशा प्रकारे नरेंद्र मोदींचं सरकार शेतकरी विरोधी आहे हे दाखवण्याच्यासाठीची काही ग्राफिक्स घडवली गेली आहेत आणि ती समाज माध्यमांमध्ये मांडली जात आहेत. प्रो मोदी आणि अँटी मोदी म्हणजे मोदी समर्थकांच्याकडून येणारी ग्राफिक्स आणि मोदी विरोधकांच्याकडून येणारी ही ग्राफिक्स आपण पाहिली. मला या निमित्तानं आता आपल्या चर्चेकडे वळायचंय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांना आपण प्रश्न विचारणार आहोत आणि चर्चेकडे परत येताना माझा पहिला प्रश्न अजित नवलेंना आहे. डॉक्टर साहेब, ज्या पद्धतीनं आंदोलन व्हायला हवं ते योग्य की अयोग्य याची चर्चा करू, पण जी समाज माध्यमांवरची अभिव्यक्ती आहे आणि त्यात मोदींना लक्ष केलं जात आहे, ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते कृषी मंत्री नाहीत, असं असताना नरेंद्र मोदींवर टीकेचा रोख का, धोरणांवर टीकेचा रोख का नाही? खर तर आंदोलनांच्या निमित्तानं धोरणांची चर्चा अधिक झाली पाहिजे आणि कोणती धोरणं चुकीची आहे कोणती बरोबर याचं विचारमंथन झालं पाहिजे. या आपल्या विचाराशी किंवा हा जो आपला रोख आहे त्याच्याशी मी नक्कीच सहमत आहे. परंतु आपला दुसरा जो प्रश्न आहे की मोदी काही कृषी मंत्री नाही, मग मोदींना का लक्ष केलं जात आहे, तर त्याचं सरळ उत्तर असं आहे की कृषी मंत्र्यांना पाहून या देशातल्या श्रमिकांनी, शेतकऱ्यांनी किंवा जनतेने भाजपला मतं दिलेली नाहीत, मोदींना पाहून मतं दिलेली आहेत. आणि मोदींना जे 350 सभा घेतल्या त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाचा जिक्र केला, मोदींनी ज्या सभा घेतल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासनं दिली, मोदींनी ज्या सभा घेतल्या त्याच्यामध्ये 1.5 हमी भावाच्या बद्दलची शाश्वती शेतकऱ्यांना दिली, आजचे दिन आणण्याची शाश्वती दिली. आणि त्यामुळे ज्यांनी आश्वासन दिलंय स्वाभाविकरित्या जनता त्यांनाच जाब विचारणार. आपण निर्णय प्रक्रिया सुद्धा जर देशाच्या मंत्रिमंडळाची पाहिली तर मला असं वाटतं की आपल्या समोर नरेंद्र सिंग तोमर हे कृषी मंत्री आहेत, हे तुम्हाला आम्हाला माहित होतं, पण सामान्य शेतकऱ्याला आणि जनतेला ते आत्ताच माहित झालंय अशी अवस्था आहे. प्रत्यक्षपणात समाज माध्यमांमधून मोदीच समोर आलेले आहेत. आणि त्यामुळे थोडक्यात आपलं म्हणणं लक्षात आलं की मोदींना बघून मतं दिली आणि त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक धोरणावर मोदींची छाप आहे. स्वाभाविकरित्या त्या धोरणांचा जर विरोध होणार असेल तर नरेंद्र मोदींचा विरोधही होईल, असं आपल्याला डॉक्टर अजित नवले सांगतायत. गणेश हाकेंना संधी देतो याचा प्रतिवाद करण्याची. गणेश हाकेजी, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी टीकेचं लक्ष होत आहेत हे अपेक्षित आहे का, आणि कृषी धोरणांची चर्चा अधिक व्हावी का मोदींचा विरोध जास्त व्हावा? नाही, मी प्रसादजी खरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की यांचं जे काही म्हणजे ह्या राजकीय याला एक रंग देऊन बरं का, की या आंदोलनाचा राजकीय फायदा उठवण्याचं काम काही राजकीय पक्षांनी सुरू केलेलं आहे. यांच्या पोटामध्ये भीती अशी आहे की खरं म्हणजे आपल्याला जे करता नाही आलं आणि मुळात आपण इतकी वर्ष म्हणजे सत्ता उपभोगली इथं, पण शेतकऱ्यांच्यासाठी काही धोरणात्मक असे ठोस अशा स्वरूपाचे निर्णय घेऊ शकलो नाही, कायदे करू शकलो नाही. पण ज्यांना भटजीचं किंवा म्हणजे भटा बामणांचं भारतीय जनता पार्टी असं म्हणून हिणवलं जायचं, त्याच पक्षानं शेतकऱ्यांच्या खरं म्हणजे मुळात जे शेतकऱ्यांची जी समस्या आहे आणि मुळात शेतकऱ्यांच्या आर्थिक धोरणांच्या संदर्भामध्ये, आर्थिक विषयाच्या संदर्भामध्ये अत्यंत गांभीर्यानं विचार करून ठोस अशा स्वरूपाचे कायदे केले. आणि त्यामुळं जे शेतकऱ्यांना म्हणजे ज्याला बैलजोडी म्हणतो आपण, गाय वासरू म्हणतो, अशा भावनिक मतांवरती ज्यांनी आतापर्यंत राजकारण केलं त्यांचं राजकारण या कायद्यांमुळे संपुष्टात येतं की काय अशी त्यांना भीती निर्माण झालेली आहे. आणि त्या भीतीच्या पोटी यांनी खरं म्हणजे यांना पाप लागेल की ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे केलेले आहेत याचं शेतकऱ्यांचं हित अहित ही न लक्षात घेता हे लोक केवळ राजकीय म्हणजे द्वेषापोटी या कायद्याला विरोध करतायत असं मला हे या तुम्हाला एकूण पाहिल्यानंतर लक्षात येतं. ठीक आहे, गणेश हाके मुद्दा लक्षात येतोय. सरोज काशीकरांकडे जाऊयात पटकन. सरोजजी, आता मुद्द्यांवर चर्चा अधिक गरजेची आहे. ज्या वेळेला केंद्र सरकार चर्चेसाठी आपली दरवाजे खुले करतं, आतापर्यंत 5 चर्चेच्या फेऱ्या होतात, पुढची फेरी 9 तारखेला होणार असते, मग त्याआधी 8 तारखेला बंद का पुकारावा? आपल्याला हा बंद थांबवता आला असता का?
आपल्याला याचा अर्थ मी व्यक्तिगत तुम्हाला नाही म्हणत आहे, आंदोलकांच्या अनुषंगानं मी हा प्रश्न उपस्थित करतोय. चर्चा होत असताना बंदचं हत्यार का उपसलं जात आहे? हा बंद खरं तर थांबवता आला असता आणि जे जे राजकीय पक्ष हिरिरीने या बंदसाठी भाग घेतात आहे, हे राजकीय पक्ष या ध्येय धोरणावर चर्चा करून हे कृषी विषयक कायदे कोणते बरोबर आहे कोणते चूक आहे याचा अभ्यास करून शेतकऱ्यांपुढे जर गेले असते तर मला असं वाटतं हा बंद त्यांना पुकारावाच लागला नसता. पण ही राजकीय खेळी आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाहीच, कारण 1997 साली सुद्धा कनकच्या भावासाठी, कनक म्हणजे पंजाब मध्ये गहूला कनक म्हणतात, तर या कनकच्या भावासाठी आम्ही रस्ता रोखून बसलो होतो आणि वाघा बॉर्डर पर्यंत आम्ही जाऊन आलो की कनकला दाम मिळाला पाहिजे. तेव्हा यांचं सरकार होतं, हेच सगळे जुने कायदे होते. आणि मग आता हे नवीन कायदे जे केले गेलेले आहे, या कायद्यासाठी यांच्याकडे तोड नाही, यांना उत्तर देता येत नाही. खर तर या कायद्याचे जे काही लूप होल्स असतील ते शोधून यांनी चर्चा करायला हवी होती आणि हे लूप होल्स या कायद्यातून दूर करा, किंवा या कायद्यात आपल्याला ही दुरुस्ती करता येते का, असं दुरुस्ती विधेयक यांना आणता आलं असतं. पण हे न आणता स्वतःची वाहवाही करण्यासाठी आणि लाखो शेतकरी तिथे जमा आहेत तर स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हे सर्व राजकीय पक्ष उतरतात आहे. असा अजित नवलेजी याला आपण उत्तर द्याल. सरोजजींनी जो महत्वाचा मुद्दा मांडला की या आंदोलनात शेतकरी हितापेक्षा राजकीय भूमिका जास्त आहे. आपल्या आजच्या चर्चेचं शीर्षकही तेच आहे की मोदी विरुद्ध सर्व अशा प्रकारची ही लढाई पुढे चालली आहे. त्यात शेतकरी मागे आहे. शेतकऱ्यांपेक्षा स्वतःचे राजकीय स्वार्थ मोठे झाले आहेत का? मला असं वाटतं की आत्ताचं जे आंदोलन जर आपण त्रयस्थरित्या पाहू लागलो तर आपल्या लक्षात येईल की हे आंदोलन काही राजकीय पक्षांनी सुरू केलेलं आंदोलन नाही. देशभरातील 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या संघटना या एकत्र येऊन ह्या आंदोलनाचं नेतृत्व करताय. आणि ज्यावेळी वातावरण बनतं, ज्यावेळी शेतकरी श्रमिक रस्त्यावर उतरतात आणि एक व्यापक समर्थन ज्यावेळी शेतकऱ्यांना मिळू लागतं, श्रमिकांना मिळू लागतं, त्यावेळी वेगवेगळे राजकीय पक्ष त्या आंदोलनाला पाठिंबा देत असतात. आपण महाराष्ट्रातला लॉंग मार्च पाहिलेला आहे आणि आपण सगळ्यांनी त्यावेळी चर्चा केलेली होती की त्यावेळी किसान सभेनं चालायला सुरुवात केली. 7 दिवस शेतकरी ज्यावेळी चालले त्यावेळी मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर आमच्याशी वैचारिकरित्या अजिबात ज्यांचं जमत नव्हतं त्या शिवसेनेने आणि मनसेने सुद्धा त्या लॉंग मार्चला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे आजचं आंदोलन हे सुद्धा अगदी तसंच आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या संघटनेने संघटित केलेलं आंदोलन आहे. पण अजितराव, हे सगळं तुम्ही ज्या पद्धतीनं आता एक छोटंसं उदाहरण दिलं की तुम्ही स्वतःहून नाशिकहून चालायला सुरुवात केली, तुम्ही विद्यमान त्यावेळच्या विद्यमान नाही तत्कालीन सरकारच्या विरोधात भूमिका घेतलीत आणि मुंबईच्या वेशीवर पोहोचलात, त्यावेळेला शिवसेना तुमच्या मदतीला आली. हे सगळं कधी घडलं? ज्या वेळेला चर्चा व्हायची होती. आता चर्चेच्या 5 फेऱ्या घडल्या आहेत, पुढची फेरी होणार आहे. असं असताना 8 तारखेला बंद का? अगदी स्वाभाविक आहे. मला वाटतं सरोज काशीकरजी माझ्याशी या मतावर तरी सहमत होतील की प्रत्येक आंदोलनाचं एक तंत्र असतं. माझ्याकडे आताही शरद जोशी साहेबांचं पुस्तक माझ्या टेबलावर पडलेलं आहे आणि आंदोलन करण्याच्या तंत्राबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी मार्गदर्शन केलेलं होतं. अगदी तसंच आहे. या आंदोलनात कोणती स्टेप कधी घ्यावी याच्याबद्दलचं एक शास्त्र आहे. पहिल्याच दिवशी तुम्ही बंद पुकारायचा की बरोबर 13व्या दिवशी ज्यावेळी संबंध भारतभर वातावरण बनलेलं आहे त्यावेळी अचूक घाव घालायचा. पहिल्याच वेळी राजकीय पक्षांना सगळ्यांना बोलवायचं की अगोदर शेतकऱ्यांचं व्यवस्थितपणाने संघटन झाल्यानंतर आणि सरकारच्या 2-4 चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर बरोबर सरकारला कोंडीत पकडून शेतकऱ्यांच्या मागण्या तुमचं म्हणणं असं आहे की तुमचं आत्ताचं आंदोलन आणि बंदची रणनीती ही शरद जोशींनी सांगितलेल्या आजवरच्या धोरणांच्या अनुसार आहे? शरद जोशीच नव्हे, ज्यांनी आतापर्यंत प्रचंड आंदोलन यशस्वी केलेली आहेत त्या सर्वांच्याच मार्गदर्शनाचं याच्यामध्ये प्रतिबिंब आपल्याला दिसेल. आणि अत्यंत अचूकपणाने कोणत्याही आतताईपणाचा भंग न करता, कोणत्याही हिंसेचा मार्ग न अपनवता शांततामय चौकटीमध्ये अगदी गांधीजींचा आदर्श घेतल्यापासून आतापर्यंतच्या शरद जोशींपर्यंतच्या सगळ्या आंदोलकांचा आदर्श आम्ही घेणारी माणसं आहोत. बरं, आपल्याला पटकन एकदा शरद जोशींकडून उत्तर घेऊयात या मुद्द्याचं. शरद जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आजवर ज्यांनी कायम आणि सतत आंदोलनं केली त्यांनी आखून दिलेल्या मार्गानुसार हे आंदोलन होतंय असं सांगताना
डॉक्टर अजित नवलेंना महात्मा गांधींचं नाव घ्यायचाही विसर पडलेला नाही. सरोजजी, प्रॅक्टिकली व्यवहार्य दृष्ट्या आत्ता आंदोलन खरोखरच गांधींच्या मार्गावर चाललंय? हे आंदोलन गांधींच्या मार्गावर चाललेलं आहे असं मला वाटत नाही. आणि आणि मग दुसरं जे सरोजजी हेही शरद- सांगा की शरद जोशींनी आखून दिलेल्या रणनीतीच्या वाटेवर तरी ते आहे का? शरद जोशींनी आखून दिलेल्या रणनीतीत जर हे आंदोलन असतं तर एकतर अजित नवलेंनी जर पूर्ण पुस्तक वाचले असते शरद जोशींचे तर त्यांनी या आंदोलनाला पाठिंबाच दिला नसता. कारण हे सर्व कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केलेले आहे आणि याच्यातले जे लूप होल्स आहे ते लूप होल्स मात्र दुरुस्ती करण्यासाठी यांनी सहभाग घेतला असता, सहकार्य केलं असतं. आता जोपर्यंत सरकार व्यवस्थितपणे चर्चा करत नाही तोपर्यंत आंदोलन वाढवत नेणे ही आंदोलनाची एक प्रक्रिया असते. पण मात्र सरकार जर चर्चेला तयार आहे आणि जोपर्यंत आमची चर्चा तुटत नाही तोपर्यंत आम्ही एकदम भारत बंद आणि आमच्याकडे शेतकरी एवढे दिसतात आहे, लाखोच्या संख्येने लोक येऊन बसलेले आहे, याचा गैरफायदा त्या गरीब शेतकऱ्यांना फितवून आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून मग इतके दिवस हे सगळे राजकारणी कुठे गेले होते हो? जून मध्ये हा कायदा आला, मग या राजकारण्यांना काय गाढ झोप लागली होती काय की हा कायदा शेतकरी विरोधी आहे? अगदी. आणि सर्व त्याच पक्षाचे निमित्ताने एक लोकं आणखीन उठून- प्रश्न उपस्थित राहतोय ज्यावर डॉक्टर नवलेंना बोलतं करूच आपण, पण तत्पूर्वी एक प्रश्न मला आशिष लोहे यांनाही विचारायचा आहे ज्यावर आपण थोडा प्रकाश टाका. डॉक्टर लोहेजी, पंजाबने आधीच सांगितलंय की त्यांच्याकडे केंद्राचा कायदा लागू होणार नाही. जर पंजाब असं म्हणतो आहे की केंद्राचा कायदा लागू होणार नाही तर पंजाबचे शेतकरी आंदोलन का करतायत? सर बघा, हे आंदोलन करत असताना आताच नवले सरांनी सांगितलंय, म्हणजे त्यांच्या एक्सप्लेनेशन मध्येच त्याचं उत्तर आलंय की ते म्हणतात की कोंडीत सरकारला कधी पकडायचं, म्हणजे हे तर सरकारची कोंडी करासाठी किंवा त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन असावं. परंतु सर हे आंदोलन करत असताना याच्या मुळाशी काय आहेत, हे आंदोलन का सुरू झालं तर ते जे 3 विधेयक आले त्या 3 विधेयकावर चर्चा व्हायला पाहिजे. ते 3 विधेयक जर तुम्ही लागू करतच नसाल तर त्याच्या विरोधात रस्त्यावर येणं किंवा आंदोलन करणं, याच्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघांचा संबंध आहे. केंद्राने लागू केलेले कायदे राज्य लागू करत नाही असं म्हणू शकतं का, किंवा ह्या सगळ्या संविधानिक बाबी यातल्या तपासल्या पाहिजे. पण तरीही एक यामध्ये दिसून येतं की कोणत्याही घटनेचे तत्कालीन कारण असतं आणि काही मुख्य कारण असतात. तर याच्यामध्ये लोकांचा असंतोष असावा आणि त्या असंतोषाची परिणती या आंदोलनामध्ये झाली असावी असं मला वाटतं. परंतु यातला सर मूळ मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की अजूनही चर्चा त्या 3 शेतकरी विधेयकांवर झाली पाहिजे की त्या अगदी. 3 विधेयकांमध्ये असं काय आहे की ज्यामुळे जे शेतकरी नाराज झाले आहेत. तर ते 3 विधेयक समजून घेत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या 3ही विधेयकांनी शेतकऱ्याचं काहीही हिरावून घेतलेलं नाही, तर शेतकऱ्याच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकणारे हे 3ही विधेयक आहेत. आणि म्हणून किसान पुत्र या आंदोलनाची निमित्तानं ही भूमिका आहे अगदी तो की आपण ज्या भूमिकेत आहात आता त्याच प्रकारची भूमिका याही पूर्वी अमर हबीब यांनी पण आमच्या कार्यक्रमात येऊन मांडली होती. आता त्याच चर्चेला थोडंसं पुढे नेऊयात. थोड्या वेळापूर्वी सरोजजी काशीकर यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला ज्यावर अजित नवलेंना बोलतं करायला लागेल की अजित नवलेजी, जर समजा सरकार चर्चा करतंय तर बंद का, याचं उत्तर नाही सापडत आहे. मी हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारतोय आपल्याला. अगदी बरोबर आहे. सरकार चर्चा करतंय परंतु मागण्या मान्य करत नाहीये. आम्ही सरकारने चर्चा करावी यासाठी आंदोलन केलेलं नाही. आम्ही सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आंदोलन केलेलं आहे. तुम्ही चर्चा करणार परंतु कायदे रद्द करणार नाही. तुम्ही चर्चा करणार परंतु कॉर्पोरेट घराण्यांनी जर आमच्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर आम्हाला कोर्टात जाता येणार नाही अशा प्रकारची तरतूद तुम्ही कायद्यामध्ये करणार. तुम्ही चर्चा करणार परंतु बाजार समितीच्या बाहेर आम्ही शेतीमाल विकत असताना हमी भावाचं संरक्षण आम्हाला मिळणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही कायद्यामध्ये बदल करणार नाही, फक्त चर्चा करणार, आमच्या मागण्या मान्य करणार नाही. मला आपल्याला नम्रपणाने सांगू द्या, टीव्हीवर येण्यासाठी, राजकीय पोळ्या भाजण्यासाठी, आम्हाला आमदार खासदार होण्यासाठी हा 8 तास चालू नाही. शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठीचा हा मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याच्यासाठीचा हा मोर्चा आहे. शेतकऱ्यांसाठीच हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा होतीये असे वारंवार दावे आपल्याकडून याही पूर्वी ऐकले. आणि तुमच्या हेतूविषयी शंका उपस्थित न करता गणेश हाकेंना पुढचा प्रश्न आहे. गणेशजी, सरकारला कोंडीत पकडण्याची मानसिकता स्पष्टपणे मान्य झालेली आहे या चर्चेमध्ये. तुमच्या लेखी नक्की कोंडीत कोणाला पकडायचंय? नरेंद्र मोदींना का भारतीय जनता पार्टीला का केंद्र सरकारला?
नाही, एकूणच म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी किंवा भारत सरकार हे काय असं वेगळं नाही आहे. यांचा जो काही राग आहे, यांच्या पोटदुखी यांची जी आहे सगळ्यांची, की ती तुम्हाला म्हटली सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की बरोबर आहे की तुम्हाला हे 3 कायदे संसदेनं सर्वोच्च सभागृहानं मंजूर केलेले आहेत आणि हेच कायदे मंजूर करत असताना याच्यावरती खूप अशा पद्धतीचं विचार मंथन झालेलं आहे. कशा स्वरूपाचे कायदे असावेत, शेतकऱ्यांचं हित कशात असेल, याला शेतकऱ्यांच्या कुठल्याही म्हणजे एकूण याला व्यवस्थेला कसं म्हणजे त्याला संरक्षण दिलं जाईल आणि जे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या या एकूण व्यवस्थेवरती नियंत्रण, व्यापार असेल वाणिज्य असेल याच्यावरती जे एक नियंत्रण होतं सरकारचं, तर नियंत्रण मुक्त करण्याचा जो कायदा आहे ना, खरं म्हणजे हा एक क्रांतिकारी कायदा आहे. पण दुर्दैव असं आहे की आता जे काशीकर ताई म्हणाल्या की खरं आहे की हा कायदा 6 जूनला पास झाला लोकसभेमध्ये. मग तुम्ही आतापर्यंत काय करत होतात? तर तुम्ही आतापर्यंत फक्त तुम्हाला खरं म्हणजे मला हे माहित होतं की आपण अशा स्वरूपाची आंदोलन जर केली राजकीय स्वरूपाची तर आपल्याला साथ मिळणार नाही. पण दुर्दैवानं जे आता आंदोलन सुरू झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं की पण मग गणेश हाके, एक प्रश्न तुमच्यासाठी आहे माझा, एक प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि जो थेट सरकार या नात्यानं तुम्ही उत्तर द्यायला हवं. तुमच्या लेखी जर विद्यमान कृषी धोरण अत्यंत छान आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, तर मग शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणं अर्थात पटवून देणं यात केंद्र सरकार कुठेतरी कमी पडलं का? नाही बघा, प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतो आहोत अजूनही. आणि जर सरकारची जर इच्छाच नसती तर शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चेला 3, 4, 5 फेऱ्या ज्या आहेत त्या या सरकारनं केल्या नसतात. अजूनही त्यांना ज्या असं वाटतं की ज्या या कायद्यातल्या काही तरतुदीमुळे शेतकऱ्यांना त्रास होईल किंवा शेतकऱ्यांचं अहित होईल अशा पद्धतीचं जर या शेतकरी संघटनांनी जर पटवून दिलं तर निश्चितपणे सरकार त्याच्याबद्दलचा विचार करून त्यात बदल करण्याची मानसिकता सरकारची आहे. पण हे कुठंतरी शेतकरी संघटना सुद्धा गेल्या 5 फेऱ्यांमध्ये हे सुद्धा म्हणजे कमी पडतायत. त्यांना नाही सांगता येत की त्याला तुम्ही हे नका करू तर मग हे करा आणि हे शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे हे सांगण्यामध्ये शेतकरी संघटना सुद्धा या 4-5 फेऱ्या झाल्या त्याच्यामध्ये त्या म्हणजे अपयशी ठरलेल्या आहेत. गणेश हाके, महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात. या निमित्तानं चर्चेच्या फेऱ्या एक टप्प्यानं पुढे सरकत असताना अजितराव या प्रश्नाचंही उत्तर द्या की शेतकरी संघटना आपला विरोध का आहे, कोणत्या मुद्द्यावर आहे हे पटवून का देऊ शकत नाहीयेत, का सरकार अडमुठी भूमिका घेत आहे? प्रसादजी, जे नेतृत्व आज दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं चर्चा करतंय त्यांनी आपली सबंध हयात शेतकरी आंदोलनामध्ये घालवलेली आहे आणि कोणीही आमदार खासदार होण्यासाठी नव्हे तर शेतकरी समुदायासाठी अत्यंत चिकाटीनं काम केलेले अभ्यासू अशा प्रकारचे ते नेते आहेत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी इथे बसून शेतीचा आपला अत्यंत तोकडा अभ्यास असताना त्या नेतृत्वाची टिंगल करत त्यांना काही समजलेलं नाहीये आणि त्यांना आपला मुद्दा पटवून देता आला नाही असं म्हणणं मला असं वाटतं की योग्य होणार नाही. अजितराव, आपला रोग कोणाकडे आहे? अजितराव, नेतृत्वाची टिंगल केली जाते, हा रोग तुमचा नक्की कुणाकडे आहे? तुमचा गणेश हाकेंवर आक्षेप आहे का माझ्यावर आक्षेप आहे? नाही, आमचे मित्र गणेश हाके ज्या पद्धतीने असं म्हणाले आमचे मित्र गणेश हाके ज्या पद्धतीने म्हणाले किंवा शेतकरी नेत्यांना ते जमलेलं नाही तर बघा, तर प्रसादजी तिथे खूप चांगले माणसं आज दिल्लीमध्ये आहेत. मुळात कसं आहे की चिकाटीनं आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडतायत. डॉक्टर मुळात असं आहे की विरोधासाठी विरोध करायचा जेव्हा असतो ना तेव्हा अशा वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते आणि खरोखर प्रामाणिकपणे त्यामध्ये काही उणीव आहेत हे जर असतील तर ते जर दाखवण्याची जर तुमच्यामध्ये ती क्षमता म्हणण्यापेक्षा असतील तर दाखवाल ना. कायद्यामध्ये जर या उणीव असतील. आपल्या बरोबर राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत आणि आता ते तांत्रिकदृष्ट्या आपल्याला ऐकूही शकतात, बोलूही शकतात. राजूजी, आपल्याला संधी देतोच आहे, एकदा पटकन फक्त अजित नवलेंचं उत्तर पूर्ण होऊ द्यात, मी आपल्याकडे येतो. अजितराव, शेतकरी संघटना सरकारला आपला विरोध पटवून का देऊ शकत नाहीयेत? 5 फेऱ्या आतापर्यंत घडल्या, यात शेतकरी संघटना कमी पडल्या का सरकारची भूमिका आडमुठी आहे? प्रसादजी, मी आपल्याला तेच सांगतो की झोपलेल्याला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जाग करणार? आता आपल्या चॅनलवरच आपण अनेक वेळा मला बोलतं केलं आणि मी सांगितलंय की आम्हाला न्यायबंदी करण्यात आली आहे, आमचे पैसे बुडवले तर आम्हाला ते काढण्यासाठी आम्हाला न्यायालयात जाता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे. आमच्या त्या कायद्यामध्ये हमीभावाचं संरक्षण काढून घेतलंय. त्या कायद्यामध्ये आमच्या शेतीमालाच्या बद्दल बाजार समित्यांचा सेस हा वसूल होण्यावर त्याचा वाईट परिणाम झाल्यामुळे
बाजार समित्या बंद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि प्रसादजी, हे जे काही रिफॉर्म्स ते आणतायत, आमचा दावा आहे, आमचं म्हणणं आहे की हे प्रो कॉर्पोरेट अशा प्रकारचे रिफॉर्म्स ते आणतायत. आणि हे आम्ही वारंवार गेले 3 महिने सातत्यानं यातले ऑब्जेक्शन्स लेखी हे दिलेले आहेत. आमची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जी आहे त्यांनी दिलेला जो मेमोरंडम आहे, प्रसादजी, मला आपल्याला आठवतंय की आपल्या व्हॉट्सअपवर मी तो आल्या पाठवलेला होता. अगदी अगदी त्यामुळे तुमचं सर्व 3 साहित्य point- माझ्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत असतं, त्याबद्दल तुम्हाला शाबासकीच दिली पाहिजे. एकदा पटकन चर्चेला थोडंसं पुढे नेऊयात. आपल्यासोबत आता डॉक्टर राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत. डॉक्टर साहेब, चर्चा बऱ्यापैकी पुढे सरकली आहे. तुम्ही थोडंसं लेट झालायत आज, पण आता जो मुद्दा तुमच्यासाठी राखून ठेवलाय तिथून चर्चेला आपण तुम्हाला सहभागी करून घेऊ. मला थेटच आपल्याला विचारायला आवडेल की जे काही कृषी धोरणाच्या निमित्तानं कृषी क्षेत्राच्या संबंधित बदल होऊ पाहतायत ते सगळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होते. जर समजा हे जाहीरनाम्यात होते तर आता काँग्रेसला ते कसे नापसंत पडले? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की भाजपाने हा केलेला पूर्णपणे एक खालच्या पातळीवरचा प्रचार आहे की जाहीरनाम्यात काय होतं हे भाजपाने नीट वाचून बघितलं पाहिजे. जाहीरनाम्यामध्ये असं कुठेही नव्हतं की एमएसपी तुम्ही कॅन्सल करा. आता मगाशी मी गणेश आके जे म्हणत होते ती गोष्ट मी ऐकली की 6 जूनला हा कायदा पारित केला. मला एकच प्रश्न तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भाजपच्या सगळ्या नेत्यांना विचारायचं आहे की गेले मार्च नंतर लॉकडाऊन चालू झालेला, संपूर्णपणे देश लॉकडाऊनच्या काळजीमध्ये असं असताना या 3 काळ्या कृषी कायद्यांचं सरकारने एवढं पाठीमागच्या दाराने आणून अध्यादेश काढून तो मंजूर करून घेण्याची काय घाई सरकारला लागलेली? पाठीमागच्या दाराने आणून अध्यादेश काढून म्हणजे मला कळलं नाही, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? संसदेत मंजूर झाले ना कायदे? नाही काय माहितीये का खातेजी, आपल्याला कळलंय पण आपण कळून न कळण्यासारखं करताय. कारण कसं आहे, ठीक आहे, तुम्ही सांगा डॉक्टर, पाठीमागच्या दरवाज्याने या उल्लेखाला काय आपण समर्थन कराल? मी सांगतो ना की एखादा कायदा या सरकारला 3 एवढे महत्वाचे कायदे रिफॉर्मचे अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांबद्दल आणायचे होते, मग त्याची लोकसभेमध्ये चर्चा का नाही करू दिली? असं काय करताय डॉक्टर? डॉक्टर, उलट चर्चा झाली ना. जी शिवसेना, जिला तुम्ही मुख्यमंत्री पद दिलेलं आहे, त्या शिवसेनेनं लोकसभेत एक भूमिका घेतली, राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली. जे शरद पवार देशाचे माजी कृषी मंत्री आहेत ते तर अनुपस्थित राहिले मतदानाच्या वेळेला. एवढं सगळं राजकारण घडलं. जरा कातेजी ऐकून घ्या. म्हणून म्हटलं ठीक आहे, राहिलं आणि कोणी काय भूमिका घेतली याच्यापेक्षा ज्या पद्धतीने हे कायदे पास करून घेतले त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही मगाशी म्हणताय की शेतकरी कुठेतरी कमी पडतायत का? सरकार नाही डॉक्टर, मी हा उल्लेख नाही केलेला. मी हा नाही केला उल्लेख. तो उल्लेख भाजपाच्या प्रवक्त्यांनी केला. त्यांनी प्रश्न विचारला की शेतकरी सरकारला पटवून का देऊ शकत नाहीयेत. डॉक्टर, आपलं म्हणणं पूर्ण करा, वेळेची मर्यादा आहे. ह्याच्यात पटवण्याचं काय आहे? एमएसपी जर तुम्ही कॅन्सल केली तर ती कोणत्या पद्धतीने घेऊ शकतात? शेतकऱ्याचा माल कोण घेऊ शकतं? या देशामध्ये 85 ते 90% शेतकरी आहेत, त्यांना 5 एकर पेक्षा कमी जागा आहे. मग ते साठवण्याची जी भाषा सरकारने जे नियम टाकलेले आहेत की तुम्ही साठवू शकता आणि आपल्या मर्जीप्रमाणे विकू शकता, शेतकऱ्याला तो माल लगेच विकावा लागतो, अशा पद्धतीची त्याची जमीन आहे. त्याच्यामुळे कोण तो माल साठवणार? म्हणजे कॉर्पोरेट साठवणार आपल्या म्हणण्याप्रमाणे भाव ठरवणार. डॉक्टर, काही नाशवंत मालाच्या साठी ठिकठिकाणी कोल्ड स्टोरेजेस उभी राहणं, त्या प्रकारच्या शीतगृहांची चेन उभी राहणं, या गोष्टी महाराष्ट्रात घडतायत, विविध भागांमध्ये घडतायत. शेतीतली गुंतवणूक वाढतीये, या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने येतात. मला त्याच निमित्तानं मग डॉक्टर आशिष लोहेंना बोलतं करावंसं वाटेल. आशिष लोहेजी, नाशवंत मालाच्या संरक्षणाच्या साठी जर समजा मोठी उद्योग घराणी शेतीत आली तर ती सगळी शेतीत आलेली उद्योग घराणी शेतकऱ्याची जमीन हडपतील, त्याच्या मालाला योग्य भाव देणार नाहीत आणि पर्यायानं शेतीतून येणाऱ्या उत्पादनाच्या आधारावर शेतकऱ्याचं उज्ज्वल भविष्य न घडता तो कॉर्पोरेट घराण्यांचा गुलाम होईल. या सगळ्या तर्काला काही अर्थ आहे का?
आणि तसा संदर्भ कृषी धोरणात सापडतो का? मला पण बोलायला वेळ याच्यावर. देणार डॉक्टर, नक्की देणार. तुम्हाला न बोलायला देऊन जातोय कुठं आम्ही? त्याच्या आधी जरा एकदा डॉक्टर आशिष लोहेंचं ऐकूया. तर बघा, आज फक्त 3% शेतमालावर प्रक्रिया होते आणि 30% शेतमाल यासाठी सोडून जातो कारण साठवणुकीची साधनं नाहीत म्हणून. आता यामध्ये जर उद्योजक येणार असतील आणि ते करार पद्धतीनं शेती घेऊन शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये शीतगृह उभारणार असतील, शेतीवर होणाऱ्या प्रक्रिया केंद्र उभारणार असतील, तर हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. या कायद्यामध्ये सरळ अशा तरतुदी आहेत की काहीही झालं तरी शेतकऱ्यानं करार करून दिलेली शेती ही हस्तांतरित होऊ शकत नाही, ती मॉर्गेजही होऊ शकत नाही, ती लीजवरही कोणाला देता येत नाही. एवढंच नाही तर त्या शेतीवर जे काही स्ट्रक्चर उभं राहत असेल ते करार संपल्यानंतर काढून घेण्याची जबाबदारी कंपनीवर दिलेली आहे. जर त्यांनी काढून घेतलं नाही तर ते स्ट्रक्चर शेतकऱ्याच्या मालकीचं होईल. एक अगदी वर्स्ट कंडिशन लक्षात घ्या, कोणताही आमचा शेतकरी बांधव असं करणार नाही. पण समजा आमच्या एखाद्या शेतकऱ्या बांधवांनी कंपनीसोबत करार केला आणि त्यांनी बियाणे उचलली, खतं उचलली आणि त्यांनी पेरलंच नाही, असं कोणी शेतकरी करणार नाही. पण समजा केलं, असं झालं तर अशा परिस्थितीमध्ये कोण दोषी असेल? शेतकरी दोषी असेल. आशिषजी, शेतकऱ्याला भरपाई द्यावी लागेल. पण आशिषजी, ही एक भरपाई आणखी त्याला छोटासा तपशील या जमिनीतून निमित्तानं देता येणार चर्चेमध्ये मी आणतो. आपल्याकडे आडत मुक्तीचा कायदा झाला. आपल्याकडे शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी संत सावतामाळी बाजाराची स्थापना झाली. त्या पद्धतीनं माल थेट ग्राहकांना मिळायला लागला. आजही आपण अनेक नागरी वस्त्यांमध्ये छोट्या छोट्या गाड्या अशा पाहतो ज्या थेट कृषी माल शेतीतून आणून ग्राहकांपर्यंत आणतात. या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्या 2016 मध्ये शेतीत सर तो कायदा आला. अगदी आपल्या शेतीमध्ये कॉर्पोरेट घराण्यांनी केलेली गुंतवणूक आणि त्यांनी शेतकऱ्याला मिळालेला फायदा असं एक उदाहरणच या चर्चेमध्ये तुम्ही द्या. कुठे घडलंय असं चांगल्यापैकी एखादं उदाहरण आहे का, की ही केवळ गावगप्पा आहे? नाही सर, 2016 मध्ये बघा, आपल्याला फळे आणि भाजीपाला हा बाजार समितीच्या बाहेर विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर असा प्रकारचा प्रयोग केलेला आहे. इव्हन कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मुख्य बाजार बंद होते तेव्हा ठिकठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकला ना आणि त्यांना फायदाही झाला आहे. जर मध्यस्थी आणि दलाल जर शेतकऱ्यांना नको असतील, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नको असतील, तर त्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी माल आणून आपला इथं विकला, अगदी विकलाय ह्या कोरोनाच्या अगदी काळामध्ये सार्वत्रिक डॉक्टर लोहे झाला. सांगतात ते बरोबर आहे. हा अगदी. सरोजजी काशीकरांना एक मुद्दा मांडायचा आहे. आपल्याला प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर वाघमार यांनाही आपल्याला बोलतं करायचंय. सरोजजी काशीकर, थोडक्यात काय तर शेतकरी हा खुल्या बाजारपेठेचा थेट घटक व्हावा. शेतकऱ्याचं उत्पादन त्याला वाटेल तिथे आणि त्याला हव्या त्या किमतीवर विकता यावं, अशा प्रकारच्या अपेक्षित रचनेत त्याला येऊ न देता तो विशिष्ट लोकांच्या हातातलं बाहुलं बनून राहावा, असा प्रयत्न काही जणांचा आहे का? आणि कृषी धोरणाला होणारा विरोध हा त्याच मानसिकतेतून होतोय का? हा जो विरोध आहे तो त्याच मानसिकतेतून होतो आहे की शेतकऱ्याला त्याच्या पायावर उभंच राहू द्यायचं नाही, कायम त्याची लूट करायची आणि स्वतःचं राजकारण करायचं. पंजाब आणि हरियाणाची स्थिती जी आहे तर त्याच्यात केवळ दलाल लोक या सगळ्या ह्याच्यात आहे आणि राजकारणी लोक आहे. सर्वसामान्य शेतकरी याचा विरोध आणि या कायद्याची माहितीच त्यांना नाही आहे. अजित नवलेजींना मी सांगते की हे सगळं झाल्यावर आपण दोघं पंजाबला जाऊ, कारण मी पंजाबला गेलेली आहे, हरियाणाला गेलेली आहे आणि या सगळ्यांच्या आंदोलनात मी सहभागी झालेली आहे. हा कायदा नव्हता तेव्हा त्यांना कुठं भाव मिळत होते? कनकच्या भावासाठी 97 साली आम्ही रस्ते रोखून बसलो होतो. वाघा बॉर्डर पर्यंत जावं लागलं. खासदार मानसिंग होते, त्यांना आपला गहू महाराष्ट्रात आणून विकण्याची परमिशन नव्हती. 4 ठिकाणी त्यांना या सरकारने अडवून धरलेलं होतं, त्यांची कोंडी केलेली होती. खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना या सर्व राजकीय कचाट्यातून सुटण्यासाठी ही 3 कायदे योग्य आहेत. डॉक्टर वाघमारे, आपल्या समोर 2 कृषी तज्ञ आहेत. त्यांनी शेतीची आंदोलनं आणि शेतीच्या उत्पन्नांवरचे अभ्यास स्वतःचे अनुभवातून सिद्ध केलेले आहेत. डॉक्टर वाघमारे, उत्तर आपले अपेक्षित उत्तरासाठीचा आपला वेळ सुरू होतोय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की कॉर्पोरेटनी शीतगृह उभारावी, त्यांनी या धंद्यामध्ये यावं, इन्व्हेस्टमेंट करावी, ही चांगली गोष्ट आहे. पण मग ही इन्व्हेस्टमेंट किंवा शेतकऱ्यांकडून माल घेताना तो एमएसपीचा जो कायदा आहे तो एमएसपीचा कायदा लागू करावा. शेतकऱ्याला
MSP च्या भावाने त्यांनी माल त्यांचा विकत घ्यावा आणि मग त्यांनी आपल्या शीतगृहात ठेवावा, कोण त्यांना नाही बोलणार आहे. पण जर तुम्ही MSP चा कायदाच जर तुम्ही काढून टाकलात, MSP ची आधारभूत किंमतच जर काढून टाकली, तर मग अहो पण डॉक्टर MSP अर्थात हमी भाव कधी सक्रिय होतो? हमी भाव सक्रिय कधी होतो डॉक्टर? ज्या वेळेला कृषी उत्पादनाला अपेक्षित भाव उत्पन्नापेक्षा कमी मिळतो. प्रसादजी जरा काय बोलू बोलताय द्या. ते? एक मिनिट देता का मला कोणीतरी संदर्भ? बोला ना. प्रसादजी डॉक्टर आपलं म्हणणं पूर्ण करा. अहो एकाने कोणीतरी बोला ना, आम्हाला बोलायला तुम्ही मध्ये मध्ये ते कोण भगिनी आहेत आमच्या, ते मध्येच बोलतायत, आम्हाला ऐकायला येत नाही. बर त्या तुम्हाला उत्तर देत होत्या. सरोजी एक मिनिट थांबा. आपण 30 सेकंद देऊयात. डॉक्टर वाघमारे कृपया 30 सेकंदात आपलं म्हणणं पूर्ण करा. आपल्या मुद्द्याला प्रतिवाद सरोज काशीकर करणार आहेत. नाही बघा माझं प्रसादजी, माझं म्हणणं स्पष्ट आहे. MSP तुम्ही कॅन्सल करू नका, ती रद्द करायचीच नाही, कारण तोच शेतकऱ्यांचा एक आधार आहे. आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांनी सांगितलं की शेती हे तुम्ही राज्यावर सोपवा, राज्याला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या. आता ज्या पद्धतीने कायद्याची लागण करण्यात येते आहे, जे लागू करण्यात येते आहे, तुम्ही राज्यांना विचारतच घेतलं जात नाहीये. MSP पूर्णपणे कॅन्सल केली जाते. मग शेतकरी कोणाच्या भरोश्यावर उभा राहणार? परत त्याचे जे पैसे द्यायचे, तो तुमचा 2-4 नंबर 3 तुम्ही 3 दिवसात पैसे द्यायचे. डॉक्टर आपला आवाज ये जा करतोय. आपला मुद्दा पोहोचलाय. आपला त्याच मुद्दा याच्यामध्ये पोहोचलाय. सरोज काशीकर बाकीच्यांना याच्यामध्ये शिरकाव मिळणार नाही. आणि या मोजक्या कंपन्या कोण? तर अडाणी आणि अंबानी यांच्याशिवाय मोठ्या कंपन्या नाही आहेत भारतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळे कायदे हे या कंपन्यांना अब्जावधी तुमचं म्हणणं पोहोचलं. डॉक्टर सरोज काशीकर आपल्याला प्रतिवाद करतात. ऐका त्यांचं म्हणणं काय आहे. MSP च्या बाबतीतला तुमचा मुद्दा कितपत योग्य आहे त्यावर सरोज काशीकर प्रकाश टाकतील. सर MSP बद्दल जे बोलतात आहे, तर MSP ची खरेदी सगळीकडे सुरू आहे. महाराष्ट्रात तूर MSP वर खरेदी केली गेली आणि जेव्हा तुरीचा भाव वाढला तेव्हा MSP शेतकऱ्यांनी तूर घातली नाही, शेतकऱ्यांनी तूर बाहेर विकली. कारण MSP असावं नाही नसावं असं कोणीही म्हटलेलं नाही आहे. MSP असल्यावर MSP पूर्ण खरेदी करण्याची सरकारची ताकद आणि क्षमता नाही. शेतकऱ्याला जर तो भाव खाली गेला त्याला महत्व आहे, त्याच्यासाठी त्याला आधार पाहिजे आणि म्हणून त्याला MSP ची गरज आहे. हे कसं काय एक मिनिट देतो आपल्याला. डॉक्टर वाघमारे एक अत्यंत साधा मुद्दा याच्यात उपस्थित करतो. तिकडे द्यावं. डॉक्टर वाघमारे एक अत्यंत साधा मुद्दा उपस्थित करतो. अहो तुम्ही शेतकऱ्याला इतका दुधखोळा समजता का हो? की समजा MSP 1 रुपया असेल, त्याला बाजारात 2 रुपये मिळत असतील, तर तो MSP साठी 1 रुपया मिळतोय म्हणून तिकडे माल घालायला येईल का? तो येणार नाही ना. शेतकरी स्वतः सुद्धा निर्णय घेऊच शकतो की आपल्या बुद्धीने. पण त्याच्यासाठी तुम्ही MSP रद्द कशाला करताय? अहो पण MSP उद्या नाही. त्याला बाजारात भाव 1 रुपया आला. घटक आणि या वेळेवर- प्रसादजी मला बोलू द्या. ठीक आहे. नाही, मला गणेश हाके, कुठल्याही- गणेश हाके आपण बोला. प्रसादजी. गणेश हाके या MSPचं गौड बंगाल का उभं राहतंय? MSPचा भागवत का उभा केला जातोय? MSP कॅन्सल कशी करता तुम्ही? MSP कॅन्सल करतोय कोण? मला एक मिनिट. गणेश हाके उत्तर द्या. डॉक्टर आपण ऐका. MSP का नाही मध्ये टाकली सरकारनी? म्हणजे सरकारच्या प्रसादजी. संदर्भात सरकारचं धोरण समोर आहे, स्पष्ट आहे. अरे इतका चुकीचा माणूस हा बोलतोय डॉक्टर आम्ही वाघमारे, समजतो. एक मिनिट थांबा. उत्तर ऐका. आम्ही देऊ, पण मध्ये कायद्यात का नाही त्यांना गणेश बंद हाके करा ना. आपण बोलायला सुरुवात करा. ऐका वेळेची म्हणा मर्यादा आहे दुसऱ्यांचं. प्रत्येकाला. डॉक्टर हाके उत्तर ऐका. माफ करा. अहो, तर त्यांचं डॉक्टर आपण बंद होतं उत्तर ना, ऐका. त्यांचा गणेश आवाज हाके बंद आपण करा. बोला. गणेशजी आपण बोला. प्रसादजी काय आहे माहित आहे का? ज्या पद्धतीनं हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणा की आता हे डॉक्टर वाघमारे जे बोलायला लागलेत, मुळात जी गोष्ट नाहीच आहे. आता म्हणते MSP रद्द केली. कोणी केले? कुठला कायदा? ह्याने काय अभ्यास केलाय? मला सांगा. या तिन्ही कायद्याचा पहिल्यांदा यांनी अभ्यास करावा.
कुठं म्हटलेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बंद करतोय? म्हणजे ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बंद करत नाही, ऐकून घ्या, अरे ऐकून घ्या तुम्ही वाघमारे, ऐकून घ्या, ज्या गोष्टी कायद्यात नाहीत त्या, अरे ऐका हो तुम्ही एमएसपी टाकले वाघमारे, की एमएसपीच्या खाली तुम्हाला घेता येणार नाही, हा कायदा आलाय का? या नवीन कायद्यामध्ये तुम्ही त्याची स्वातंत्र्याच्या तरतूद नंतरच्या केली का? काळामध्ये कधी एमएसपी सांगा आपल्या ना. देशामध्ये काय केली MSP चा तरतूद? कधी कायदा केलाय का? कधी याच्यापूर्वी आहे का कायदा अस्तित्वात? अगदी डॉक्टर वाघमारे यांना त्याच्याबद्दल आता विचारावं तुम्ही लागेल नवीन कायदे सवयीनं केलेत कधी. ना, एक जर पण ज्या त्याच्यामध्ये गोष्टी- MSP ला घेऊन प्रसाद, जा. पण मग MSP ज्या चा गोष्टी कायदा- कायद्यात MSP चा नाहीत, कायदा त्या केंद्रात कायद्यावर तुमचं आहेत असं सरकार होतं गृहीत ना. धरून त्याच्या खाली अशा स्वरूपाचा मला सांगतो वाद घालणं, अभ्यास न करणं, कायद्याचा अभ्यास न करणं, कायदा न समजून घेणं आणि चर्चा करणं हे एक थोतांड आहे. हे मी सांगतो तुम्हाला, सांगतो या लोकांचं, आणि अत्यंत खोटारडेपणानं हे लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे करतात, तुम्हाला सांगतो. बर आता यांना या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, मला एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेणं अपरिहार्य आहे. आपण पटकन थांबतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात परत आल्याच्या नंतर भारत बंदमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होणारा परिणाम आणि त्याची जबाबदारी कुणी घ्यायची, हा महत्वाचा मुद्दा. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारत बंदच्या निमित्तानं मोदींविरोधात असलेली राजकीय एकजूट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. मोदींच्या विरोधात राजकीय दृष्ट्या निवडणुकीच्या माध्यमातून जे करता आलं नाही ते रस्त्यावर उतरून करता येईल का, हा एक मुद्दा या निमित्तानं तर उपस्थित होतोच आहे. पण हीच सगळी ती मंडळी आहेत जी कोरोनाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था डबघाईला गेली म्हणून सांगत होती. त्या सगळ्यांना ही भारतीय अर्थव्यवस्था सुधरत असताना, पुन्हा एकदा मूळ पदावर परतत असताना भारत बंदचा ब्रेक लावण्याची गरज का वाटते, याच्या प्रश्नांची उत्तरं आपण या भागामध्ये घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर अजित नवले आहेत. अजित नवले, आपल्यासाठी एक अत्यंत थेट प्रश्न. भारत बंदच्या निमित्तानं अर्थव्यवस्थेचं होणारं नुकसान किती असेल, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? भारत बंद एक दिवस होणार आहे प्रसादजी, परंतु ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने नोटाबंदी केली गेली, ज्या चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन केला गेला, ज्या कोणतीही तयारी नसताना श्रमिकांना 10-10 दिवस 15-15 दिवस पायी चालत या सगळ्याची दैना लॉकडाऊन मध्ये झाली, याच्यामुळे जे अर्थव्यवस्थेचं नुकसान झालंय ते उद्याच्या एक दिवसाच्या बंदपेक्षा कैक पटीने आहे. हा नंबर 1 चा मुद्दा. अच्छा, म्हणजे नंबर थोडक्यात 2, एका तराजूत त्यांचं नंबर नुकसान 2, घालायचं, दुसऱ्या तराजूत माझं- तुमचं माझं- नुकसान घालायचं. माझं पूर्ण होऊ द्या, माझं प्लीज पूर्ण होऊ द्या. नंबर 2, अर्थव्यवस्था जर आपल्याला खरोखर सुधारायची असेल तर त्यासाठी अनेक अर्थतज्ञांनी मांडलेलं आहे. अजित नवले खूप छोटा माणूस आहे, आंतरराष्ट्रीय पातळीच्या अर्थतज्ञांनी मांडलंय की अर्थव्यवस्थेची डिमांड आणि सप्लाय साइड या 2 साइड असतात. याच्यामध्ये डिमांड साइड जोपर्यंत मजबूत होत नाही, लोकांची क्रयशक्ती वाढत नाही, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या श्रमिकांच्या खिशामध्ये 4 पैसे जोपर्यंत जात नाही, वस्तू खरेदी करण्याची त्यांची क्षमता जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत कधीही अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. आमची मागणी अचूकपणाने या बाजूची आहे प्रसादजी, की आम्हाला हमी भाव 1.5 पट हमी भाव उत्पादन खर्च अधिक 50% असा मिळाला आणि त्याची तरतूद या कायद्यामध्ये जर केली गेली तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं, श्रमिकांचं, ग्रामीण भागाच्या लोकांचं उत्पन्न वाढेल आणि त्यातून त्यांची क्रयशक्ती वाढेल, वस्तू खरेदी करण्याची क्षमता वाढेल आणि त्यातून आज डिमांड साइडला पडून असलेला जो प्रचंड शेतीचं औद्योगिकरणाचं जे उत्पादन आहे त्याची खपत वाढेल, अजितराव, त्यातून रोजगाराला मला चालना एक मिळेल. गोष्ट सांगा. अजितराव, आणि मला एक त्यातून गोष्ट सांगा. समजा उद्याच्या दिवशी माणूस श्रम करणार नाही, तो त्याचं श्रमाचं योगदान अर्थव्यवस्थेत देणार नाही, मग त्याची क्रयशक्ती कशी वाढणार? का एका दिवसाचं नुकसान सहन करायचं आणि उज्ज्वल भवितव्याच्यासाठी वाट पाहायची आहे? प्रसादजी, जे कोट्यावधीचं नुकसान उद्या होणार आहे आणि शेतकऱ्यांना लुटून कॉर्पोरेट घराण्यांची गोदामं भरली जाणार आहे, शेतकऱ्यांना लुटून या कॉर्पोरेट घराण्यांच्या तिजोऱ्यांमध्ये आणखीन वर्षानुवर्ष भर पडणार आहे,
ती जी लूट होणार आहे त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं जास्त नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचा खिसा खूप खाली होणार आहे, त्यातून बरं. क्रयशक्ती वर्षानुवर्ष कमी होत जाणार आहे. त्यामुळे एक दिवस क्रयशक्ती कमी करण्याच्या बदल्यात आमची पुढची लूट थांबणार असेल आणि आशिष लोहे जी याला उत्तर श्रमिकांच्या देतील. खिशामध्ये मुद्दा पैसा येणार लक्षात आला. असेल तर ते मुद्दा लक्षात आला अजितराव. आशिष लोहे आपल्याला उत्तर देतील. आशिषजी, एक दिवसाचं नुकसान ते काय एवढं महत्वाचं मोजायचं, त्यापेक्षा भविष्यातली लूट कमी करणं गरजेचं आहे. हा तर्क कितपत खरा आहे? आणि दुसरा त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे ही ती सगळी मंडळी आहे जी यापूर्वी भारत बंद जर समजा शिवसेनेनं आणि भारतीय जनता पार्टीनं केला असता तर मात्र वेगळी भूमिका घेताना ऐकायला आली असती. आशिषजी. हा सर, हा तर्क पटण्याजोगाच नाही. मुळात सर ह्या कायद्यामध्ये हमीभाव बंद केलाय असं कुठेही नाही आणि मार्केट कमिट्या बंद केल्याय असंही कुठे नाही. तुम्ही सांगा, कुरिअर आल्यामुळे पोस्ट बंद झालं का? किंवा तुमच्या प्रायव्हेट चॅनल आले म्हणून दूरदर्शन बंद झालं का? आणि हाच जर निकष लावायचा असेल तर उद्या सगळ्या प्रायव्हेट बसेस बंद कराव्या लागतील का? आपल्या महामंडळ बंद होईल म्हणून, किंवा हे कुरिअर बंद करावं लागेल का? तर पोस्ट बंद होते म्हणून. हा तर्क पटण्याजोगा नाही सर. दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या, ह्या एका दिवसाच्या नुकसानापेक्षा जर हे विधेयक आज जर मागे घेतल्या गेली तर एवढं मोठं नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे की जे एक पाऊल शेतकऱ्याचं पुढे पडलंय स्वातंत्र्याकडे ते मागे जाईल. कारण शेतकऱ्याचा खरा प्रश्न हा गरिबी नाहीये, त्याचा प्रश्न गुलामी आहे आणि गरिबी हे त्या गुलामगिरीचं अपत्य आहे. म्हणून महात्मा फुलेंनी ग्रंथलीला गुलामगिरी, त्यांनी गरिबीगिरी नाही म्हटलं. नाव घेतलंय. काय युक्तिवाद आहे आशिष लोहे साहेब आपला. तर हे त्यांचा प्रश्न गुलामी आहे आणि गुलामी अजितराव, संपवण्याशिवाय लोकशाहीत गरिबी त्यांनाही संपणार. युक्तिवाद करण्याचा अधिकार आहे. मला वाटतं तुम्ही ऐकून घ्याल, कारण तुम्ही लोकशाहीचे भोगते आहात. सर, फक्त हमीभाव देऊन आणि बाजार समित्या उभा करून होत नाही. त्या हमीभावानं संपूर्ण शेतमाल विकत घेणं हे कोणत्याही सरकारला शक्य नाही. काँग्रेस किंवा बीजेपी कोणतंही सरकार हे हमीभावानं संपूर्ण शेतकऱ्याचा शेतमाल जर विकत घ्यायचा असेल तर तुमचे हे अख्खं एका वर्षाचं बजेट सुद्धा कमी पडेल. तुम्हाला भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांचं बजेट मिक्स करावं लागेल आणि मग सर्व शेतमाल विकत घ्यावं लागेल. ठीक आणि आहे. मग तुम्ही व्यापार करणारी एक संस्था आशिषजी बनून राहा. आशिषजी हे मुद्दा practical- लक्षात येतोय. सरोजजींकडे जाऊया, त्यानंतर आपल्याला राजू वाघमारेंनाही बोलतं करायचं आहे. सरोजजी, समजा उद्याच्या बंदच्या निमित्तानं जर कुठे हिंसा झाली तर त्या हिंसेतून होणाऱ्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान भरून घ्यायचं का शेतकऱ्यांनी केलेली हिंसा आहे बाबा त्याला कसा काय दंड लावणार असं म्हणून सोडून द्यायचं? शेतकऱ्यांनी हिंसा केली हे कोणी म्हणू शकणार नाही, कारण करू शेतकरी शकत. तिथे जागेवर बसलेले आहे. मग हे उद्याच्या उठून आले आंदोलनात नाही. हिंसा उद्याचा होऊ जो शकते बंद की आहे, नाही? उद्याचा जो बंद आहे तो बंद या राजकीय पक्षांचा बंद आहे. आणि उद्या जर हिंसाचार झाला किंवा काही लूटमाट झाली किंवा कोणाच्या संपत्तीचं नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई या सर्व राजकीय पक्षांकडनं भरवूनच घेतली पाहिजे. हे माझं स्पष्टपणे निखळ मत आहे. राहिला प्रश्न हमी भाव आणि दीडपट, तर मला अजित नवलेजींना विचारायचं आहे. मी त्यांना त्या दिवशी म्हटलं की आपण दोघेही पंतप्रधान झालो तरी आपण देऊ शकत नाही, पण त्यांना विचारा की त्यांच्या ग्राहकाचं काय होईल हो. ज्या ग्राहकासाठी ते शहरात गेल्यावर म्हणतात की स्वस्तातच धान्य मिळालं पाहिजे आणि गावात येऊन म्हणतात की नाही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. हे दुटप्पी धोरण घेऊन शेतकऱ्यांचं भलं होणार नाही, या देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही. बरोबर. आता डॉक्टर वाघमारे, ठीक आहे, मला मुद्दा लक्षात आला. डॉक्टर वाघमारेंना माझा आता एक थेट प्रश्न आहे. डॉक्टर, उद्याचं आंदोलन पूर्ण शांततापूर्ण असणार आहे का? आणि जर समजा त्यात कुठंही खळखट्याक झालं तर त्याची नुकसान भरपाई भरून द्यायला तुम्ही तयार आहात का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिलाय, आम्हीही पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाचा आणि हिंसाचाराचा काही प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न मगाचा मुद्दा जो तुम्ही म्हणत होता की भारत बंदने देशाचं नुकसान होणार आहे का? अहो, स्वातंत्र्यानंतर मोदींच्या आर्थिक धोरणामुळे सर्वप्रथम भारत जीडीपी मध्ये -27% गेला. याच्यापेक्षा जास्त नुकसान देशाचं काय होऊ शकतं हो, जे मोदींनी केलेलं आहे. त्याच्यामुळे एका दिवसाच्या भारत बंदने एवढं नुकसान होणार नाही. सरकारला कळणं गरजेचं आहे की पूर्ण देश या कृषी बिलांच्या विरोधात आहे. बर, आणि ही बिलं कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली पाहिजे. ठीक आहे. मला एक आणखीन एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून हवा आहे डॉक्टर वाघमारे. उद्या लोकल आणि बस सगळं बंद करणार आहात, म्हणजे लोकांनी घराबाहेर पडायचंच नाहीये का? काय ठरवलं काय आहे सरकारने? बघा, आम्ही
सगळ्या राजकीय पक्षांतर्फे सर्व लोकांना आव्हान केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा जो भारत बंद आहे हा शांततेमध्ये पार पाडायचा आहे आणि या भारत बंदला सर्व जनतेने पूर्ण पाठिंबा द्यायचा आहे, कारण हा एक सगळ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, संपूर्ण देशाच्या हितासाठी सरकारचं डोळे आणि कान उघडणारा भारत बंद आहे. ठीक आहे आणि डॉक्टर आपली भूमिका पोहोचली. मला वाटतं तुम्ही थोडंसं एकदा पाणी घ्या, तुम्हाला ठसका लागतोय अधूनमधून. गणेश हाकेंना माझा पुढचा प्रश्न असेल. गणेशजी, ज्या पद्धतीनं सरकार स्वतःची ताकद वापरून भारत बंद यशस्वी करण्यासाठी जर कार्यरत असेल, तर उद्या मुंबईत ज्यांना भारत बंदमध्ये सहभागी व्हायचं नाही, काम करायचं आहे, अशा लोकांच्या साठीच्या संरक्षणाची जबाबदारी कुणाची? नाही, अशा म्हणजे चुकीच्या पद्धतीच्या या बंदला जे लोक पाठिंबा देत आहेत किंवा त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत, खरं म्हणजे त्यांनी होऊ नये असं आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे की हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचा उद्याचा बंद आहे. याच्यामुळं जसं डॉक्टर लोहेंनी सांगितलेलं फार मुद्देसूदपणे सांगितलं की उद्याच्या 1 दिवसाच्या संपानं आर्थिक नुकसान तर होणारच आहे, पण हे कायदे मागं घेण्याचा जो हट्ट केला आहे करत आहेत त्याच्यामुळं फार प्रचंड प्रमाणामध्ये खरे एक गेल्या स्वातंत्र्याच्या नंतर एक फार शेतकऱ्यांच्या हिताचा जे काही आणि शेतकऱ्यांचं स्वतःला मुक्त ज्याला स्वतःच्या मृत्यूला स्वातंत्र्य दिलेलं आहे खरं म्हणजे त्याच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यावरती मोठे गदा येणार आहे आणि म्हणून या कायद्याला कुणीही विरोध करू नये अशी आमची सगळ्यांना विनंती आहे. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. भारतात स्वातंत्र्याची आणि त्याचबरोबर खास करून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची चर्चा करताना सत्ताधारी आणि विरोधक दोघंही जण आपलंच म्हणणं खरं हे अत्यंत स्पष्टपणे आणि ठासून सांगतायत. या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथेच थांबतोय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.